आज आम्ही चाललेलो आहे चंद्रेश्वर मंदिरामध्ये। ते एकदम डोंगराच्या कुशीत खूप उंचावरती आहे, म्हणून त्याला आपल्याला पैसे करावे लागतात आणि मग पुढे जावं लागतं, कारण तिथे रस्ता बनवलेला आहे डोंगरामध्ये। तर आपल्याला पैसे पे करूनच पुढे गाडी न्यावी लागते। तुम्ही बघू शकता खालून किती डोंगरामध्ये हे चंद्रेश्वर मंदिर। आता आपण वरती आलेलो आहे, खूप उंच आहे। बघू शकतो डोंगरावरती कशा प्रकारे हे मंदिर बनवलेलं आहे। अजून बाकीचं मंदिराचं बांधकाम चालू आहे। एक मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि ह्या एकदम डोंगरामध्ये आहे। वरपर्यंत गाडी जाते आणि वरती खूप सुविधा केलेल्या आहेत त्यांनी, व्यवस्थित सुविधा आहेत वरती पण। जिथे जिथे डोंगर दिसतो तिथे तिथे आपण फोटो काढतो। आणि इथे हे मंदिर एकदम डोंगराच्या वरती कसं त्यांनी नेलं असेल, सामान कसं बनवलं असेल। आणि तिथे गाई सुद्धा पाळलेल्या आहेत त्या मंदिरामध्ये। बाजूलाच गाईचं गोशाला पण आहे। त्या दुधापासूनच ते तिथे चहा पण बनवतात आणि कायम चहाचा जार भरून बाहेर ठेवलेला असतो। ज्याला पाहिजे तसा चहा घेऊन पिऊ पण शकतात तिथे। वरती सर्व सुविधा केलेली आहे। पाण्याचं कूलर बसवलेलं आहे आणि एवढ्या डोंगरावरती हे मंदिर एवढं सुंदर बनवलेलं आहे की असं आपण कल्पना पण करू शकत नाही। आणि एकदम महादेवाची छानशी पिंड, नंदी एकदम जसल्या तसंच आहे। किती वर्षापासून असेल हे आपण बघू शकतो। गावातनं बघितले की भरपूर हे मंदिर यात यावंसं वाटतं, पण जेव्हा आपण जाऊ तेव्हाच ते मंदिर दिसतं। हे मंदिर चांदवडमध्येच आहे वरती। तिथेच 3 देवस्थानं आहेत। हे हनुमान मंदिर आहे आणि अहो थकले म्हणून हे बसून घेतलं एका जागेवरती। पण मावशीला इथे सर्व माहीत असल्यामुळे मावशी काट्याकुट्यातनं रस्ता दगडातनं काढत आम्हाला पुढे नेत होते। आम्हाला काही माहीत नव्हतं, पण आम्ही मावशीच्या मागे 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 चालत होतो। मावशी पुढे पुढे चालत होते। इथे गोमुख होतं, पहिले एक मंदिर होतं तिथे छोटंसं, त्यातनं पाणी बाहेर यायचं, पण ते बंद केलं तिथनं। आणि एकदम दगडातनं आणि एवढ्या उन्हात तिथे एक तळं आहे, ते दाखवण्यासाठी मावशी घेऊन चालली होती की एवढ्या डोंगरावरती पाणी कसं आले असेल। सर्वीकडे पाण्याचा दुष्काळ आहे, कुठे कुठे प्यायला पाणी नाही, पण ह्या तळ्यात डोंगरावरती पण आत्ता पण पाणी आहे। आणि पावसाळ्यामध्ये हे पाणी ओसंडून वाहत असतं। हे मंदिर तळं दाखवण्यासाठीच मावशी मंदिरापेक्षा अजून उंचावरती आम्हाला घेऊन आल्यात। आणि त्या नेहमी येतात तिथे राहत असल्यामुळे देवाचं दर्शन घ्यायला। पण आम्ही कधीतरी गेलो तर आम्हाला एवढं, पण ते तळ्यामध्ये आत्ता पण तुम्ही बघू शकता एवढा उन्हाळा कडक असल्यावर सुद्धा पाणी आहे। आणि उन्हाळ्यामध्येच आम्ही गेलो होतो। आत्ता आम्ही 8 दिवसापूर्वीच तिकडे जाऊन आलो, पण व्हिडिओ करायला उशीर झाला। आणि तुम्ही बघू शकतात की डोंगरापासून ढग कसे दिसतात, एकदम जवळ ते डोंगर कसे आहेत। डोंगर बघितलं की सर्व बाजूंनी, चारही बाजूने डोंगर आहेत। जिकडनं बघितलं तिथं डोंगरच दिसेल आणि डोंगराच्या बाजूबाजूलाच सर्व बाजूबाजूला मंदिरं केलेले आहेत एकाच ठिकाणी। खूप बघण्यासारखे, तुम्ही नक्की